पालकमंत्री यांची एकाच दिवशी 3 महाराजस्व शिबिरांना उपस्थिती. नागरिकांपर्यंत पोहोचून सेवा देण्यासाठी उपक्रम. पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे. अमरावती शासकीय सेवा नागरिकांपर्यंत पोहोचून देण्यासाठी राज्यात छत्रपती शिवाजी महाराजस्व अभियान राबवण्यात येत आहे. नागरिकांचे जीवनमान उंचावण्यासाठी त्यांना विविध सोयी या उपक्रमात उपलब्ध करून देण्यात येत आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा वाढदिवस आणि माजी उपमुख्यमंत्री स्वर्गीय अजितदादा पवार यांच्या जयंतीनिमित्त नागरिकांपर्यंत सेवा पोहोचवण्यासाठी हा उपक्रम राबवण्यात येत असल्याचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी सांगितले. जिल्ह्यात आज एकाच दिवशी तिवसा, अमरावती आणि चिखलदरा या 3 ठिकाणी पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी महाराजस्व शिबिराला भेट दिली. तिवसा येथील कार्यक्रमात पालकमंत्री श्री बावनकुळे म्हणाले, शिवाजी महाराजांचा आदर्श ठेवून लोकाभिमुख आणि पारदर्शी प्रशासन राबविण्यासाठी महाराजस्व शिबिर घेण्यात येत आहे. शेतकऱ्यांसाठी कर्जमुक्ती आणि वीज बिल माफ करण्याचे आश्वासन देण्यात आले होते. त्यानुसार या आश्वासनाच्या पूर्तता करणे सुरू झाले आहे. 35 लाख शेतकऱ्यांची कर्जमुक्ती होणार असून पहिल्या टप्प्याला सुरुवात झाली आहे. तसेच गेल्या 15 वर्षातील वीज बिल माफ करण्यात आले असून याचा लाभ 45 लाख शेतकऱ्यांना होणार आहे. शेतकऱ्यांना फायद्याचे ठरणारे पांधन रस्ते राबविण्यावर भर देण्यात येणार आहे. जिल्ह्यात राबविण्यात आलेला महसुली तंटामुक्त गाव अभियान राज्यस्तरावर राबविण्यात येणार आहे. यामुळे गावातील तंटे कमी होण्यास मदत होईल. त्याचबरोबर शेतीमध्ये काम करणाऱ्या मजुरांनाही शेतकऱ्यांचा दर्जा देण्यात येणार आहे. यामुळे शेतकऱ्यांना मिळणारे सर्व लाभ त्यांना मिळू शकतील. जिल्ह्यातील बोगस बियाणाबाबत कठोर कारवाई करण्यात आली असून कंपनीविरुद्ध 35 गुन्हे दाखल करण्यात आले आहे. तसेच शेतकऱ्यांना नुकसान भरपाई आणि दुबार पेरणीसाठी मदत केली जाणार आहे असे सांगितले. तिवसा येथील कार्यक्रमाला आमदार प्रवीण पोटे, राजेश वानकडे यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते. अमरावती येथील कार्यक्रमात इरविन चौकातील जमीन संपादन करण्याचे यश मिळाले असून या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे सर्वांग सुंदर स्मृतिस्थळ उभारण्यात येणार आहे. यासाठी 15 कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. या ठिकाणी असलेली जागा लवकर ताब्यात घेऊन विदर्भातील सुंदर स्थळ उभारण्यात येईल. त्याचबरोबर अमरावती शहरात CCTVचे जाळे विणण्यात येणार असून अमरावती सुरक्षित करण्यावर भर देण्यात येईल असे सांगितले. अमरावती येथील कार्यक्रमाला आमदार किरण सरनाईक, रवी राणा, नवनीत राणा, महापौर श्रीचंद तेजवानी, उपमहापौर सचिन भेंडे आदी उपस्थित होते. चिखलदरा येथील कार्यक्रमात श्री बावनकुळे यांनी मेळघाट सारख्या दुर्गम भागात वीज पोहोचवण्याचे कार्य करण्यात आले आहे. तसेच 22 गावांसाठी सौर ऊर्जेमार्फत वीज पोहोचवण्यासाठी निधी देण्यात आला आहे. त्याचबरोबर स्वतंत्र वीज उपकेंद्रे मंजूर करण्यात आले आहे. आदिवासींच्या वनपट्ट्यांना नियमित करण्यासाठी 7E आणि 12E मध्ये आणण्यात येणार आहे. येत्या 3 महिन्यात वनपट्ट्यांबाबत कारवाई करण्यात येणार आहे. मेळघाटाच्या विकासासाठी इको टुरिझम विकसित करण्यात येणार आहे. यासाठी आवश्यक निधी देणार आहे. रोजगार निर्मितीसाठी उपाय करण्यात येणार आहे. चिखलदरा पर्यटन विकास आराखडा तयार करण्यासाठी 50 लाख रुपयांचा निधी उपलब्ध करण्यात आला आहे. लवकरच ही कामे पूर्ण करण्यात येणार आहे. यावेळी आमदार प्रवीण पोटे, केवलराम काळे, प्रवीण तायडे, राजेश वानखडे, नवनीत राणा, नगराध्यक्ष शेख अब्दुल उपस्थित होते. महाराजस्व अभियानाच्या निमित्ताने नगरसेवक आल्हाद कलोती यांच्या संकल्पनेतून चिखलदरा येथे हृदयरोग तपासणी करण्यात आली. यात 1 ते 18 वयोगटातील 15,000 रुग्णांची टुटी इको तपासणी करण्यात आली. यातील गंभीर आजाराने ग्रस्त असलेल्या रुग्णांना पूर्णपणे मदत केली जाणार असून उपचारांचा खर्च शासनातर्फे केला जाणार आहे. जिल्ह्यातील आजच्या 3ही महाराजस्व अभियानात योजनेतील लाभार्थ्यांना प्राथमिक स्वरूपात लाभाचे वाटप करण्यात आले आहे. RS न्यूज सक्षम महाराष्ट्र करिता मुख्य संपादक राजीव शिवणकर व प्रतिनिधी खुशी रायकवार. आज माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसचा जन्मदिवस आहे आणि या जन्मदिवसाच्या कालपासून चाललेल्या या कार्यक्रमामध्ये राज्यामध्ये सर्व विधानसभेमध्ये छत्रपती शिवाजी महाराजस्व अभियानाची योजना आपण तयार केली. आज काल अजितदादा
पवार आपल्यातून अकस्मात निघून गेले. त्यांची पहिली जयंती आहे. त्यांची जयंती सुद्धा आपण या ठिकाणी अशा सेवा सप्ताहाच्या माध्यमातून साजरी करतो आहे. 22 जुलै ते 2 ऑगस्टपर्यंत चालणारे हे कार्यक्रम या 10 दिवसामध्ये आपण विचार करतो आहे किमान 10 लक्ष परिवारांना वेगवेगळ्या योजनेचा लाभ दिला पाहिजे. या 10 दिवसाच्या कार्यक्रमात 10 लक्ष परिवारांना काही ना काही योजना मिळाली पाहिजे असा आमचा संकल्प आहे.